सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये. खूप महत्त्वाची माहिती आणि खूप इम्पॉर्टंट अशी जी नोटीस आहे ही नोटीस आलेली आहे. आणि जे काय आपलं ॲडमिशन संबंधी नवीन ज्या तारखा आहे या नवीन तारखा त्यांनी रिलीज केलेल्या आहे. ठीक आहे, ज्यांना व्हिडिओ पटकन संपवायची घाई असेल त्यांनी आताच व्हिडिओ बंद करून टाका, कारण व्हिडिओ थोडंसं आपलं मोठं होणार आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला काही जे नवीन ट्रेड इंट्रोड्यूस झालं आहे त्याच्याबद्दल, प्लस जे नवीन ज्यांना आता हे करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, ते ज्यांचा नंबर नाही लागला ते, किंवा जे काही आपलं समुपदेशन फेरी याच्या बदललेल्या तारखा, अशी एकंदरीत 3-4 प्रकारच्या खूप महत्त्वाची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवायची. ठीक आहे, त्यामुळे माझं असं सजेशन राहील, तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. थोडंसं व्हिडिओ मोठं होऊ शकतं, पण एकूण एक जी तुमच्यापर्यंत माहिती ही माहिती पोहोचून जाईल. नंतर परत मुलांच्या तारखा वगैरे चुकता किंवा फॉर्म भरायची किंवा कोणती पण मेथड चुकते आणि मग त्यांचं ॲडमिशन होत नाही. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वात पहिले हे आपलं ऑफिशियल पेज आहे. या ऑफिशियल पेजवर काल म्हणजेच 4 तारखेला इथं एक रिवाईज ॲडमिशन जे हे रिवाईज ॲडमिशनचं नोटिफिकेशन पडलेलं होतं. बरोबर आहे, हे नोटिफिकेशनवर तुम्ही टिक केलं का ते काय होऊन जाईल, डाउनलोड होऊन जाईल. तुम्हाला जर डाउनलोड नसेल करता येत आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून ठेवेल. सध्या मी डाउनलोड करून ठेवलेलं आहे, म्हणून पहिले आपण तारखांबद्दल बोलू. त्यानंतर जो महत्त्वाचा विषय आहे तो पण मी तुम्हाला इथं सांगतो. तर नवीन ज्या तारखा आहे किंवा ज्या बदललेल्या तारखा आहे, या बदललेल्या तारखेनुसार जी आपली समुपदेशन फेरी समुपदेशन फेरीची जी तारखा आहे या तारखा त्यांनी पुढे ढकललेल्या आहे. त्याऐवजी पहिल्यांदाच, ठीक आहे, पहिल्यांदाच यावर्षी पहिल्यांदाच जी 5वी विशेष फेरी, दरवर्षी आपल्या किती फेऱ्या होत असतात प्रवेश फेरी, तर आपल्या 4 प्रवेश फेरी होत असतात. यावर्षी त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये अजून एक प्रवेश फेरी वाढवलेली आणि आता कोणती 5वी प्रवेश फेरी टाकलेली, म्हणून तिला त्यांनी काय म्हटलेलं आहे, विशेष प्रवेश फेरी टाकली. काय म्हटलंय, विशेष प्रवेश फेरी. आता या प्रवेश फेरीचा उद्देश काय ते आपण समजून घेऊ आणि यामध्ये काय नवीन बदल झालेला आहे ते पण आपण समजून घेऊ एका मिनिटात. सर्वात पहिले त्याच्या ज्या तारखा आहे या तारखा आपण क्लिअर करून घेऊ. तर 5वी प्रवेश फेरी जी हिच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, जे ऑप्शन्स आहे, ऑप्शन म्हणजे काय, जे आपण हे भरतो ट्रेड भरतो, त्या ट्रेड जे आहे त्या ट्रेड आपल्याला काय करायचे आहे, सिलेक्ट करायचे आहे. किती तारखेपासून किती तारखेपर्यंत, तर 6 ऑगस्टपासून 10 ऑगस्टपर्यंत, म्हणजे उद्यापासून त्याची सुरुवात होईल आणि 10 ऑगस्टपर्यंत त्याचा काय होईल, तर शेवट होईल. तर तुम्हाला 6 ते 10, 6चा दिवस पकडला, 6चा 10चा, तर एकूण तुम्हाला 5 दिवस मिळणार आहे यामध्ये जे काय ट्रेड वगैरे आहे ते सिलेक्ट करायला. दुसरी गोष्ट, सद्यस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित उमेदवारांना देखील या विशेष प्रवेश फेरीत प्रवेशाची संधी देण्यात येत असल्याने त्यांना देखील विकल्प सादर करण्याचे आवाहन करण्यात येते. खूप महत्त्वाची गोष्ट, ज्या मुलांचं ऑलरेडी ॲडमिशन झालेलं आहे किंवा ज्यांची काय म्हणता इच्छा आहे की ते सोडून दुसरा ट्रेड घ्यायचा पण ॲडमिशन झालेलं आहे, अशा मुलांना सुद्धा याच्यामध्ये अप्लाय करता येणार आहे. हे याच्यात नवीन जी गोष्ट आहे ही नवीन गोष्ट त्यांनी इंट्रोड्यूस केली. दुसरी गोष्ट आणि खूप महत्त्वाची गोष्ट, केवळ न्यू एज कोर्सेस, म्हणजे काय, आता जे नवीन कोर्स त्यांनी आयटीने लॉन्च केलेले आहे, जे यावर्षी नवीन कोर्स लॉन्च केले जे याच्या आधी नव्हते, ठीक आहे, मोटर मेकॅनिक किंवा फिटर टर्नर मशीनिस्ट हे सोडून आणखी काही विशेष ट्रेड आहे, जसं IT असेल, मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेकल असेल, ड्रोन टेक्निशियन असेल, किंवा आणखी वेगवेगळ्या ज्या ट्रेड आहे या ट्रेड त्यांनी काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्या ट्रेड कोणत्या आयटममध्ये आणि कोणत्या आयटममध्ये कोणत्या ट्रेड अवेलेबल आहे त्याची लिस्ट पण आपल्याकडे आहे, ती मी तुम्हाला पुढे थोड्या वेळाने दाखवतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, चेंबूर जिल्हा मुंबई उपनगर करिताच विकल्प व प्राधान्य जे सादर करता येतील. म्हणजे जी त्यांनी आता इथं पर्टिक्युलर आयट्या दिली आहे या आयट्यासाठीच जे विकल्प आहे हे विकल्प सादर करता येणार आहे. दुसरी गोष्ट, दिनांक 10 ऑगस्ट 2025 पर्यंत नव्याने अर्ज केलेले उमेदवार यांचे अर्ज निश्चित कन्फर्म करून विकल्प सादर करू शकता येतील. त्यानंतर ज्या मुलांनी आतापर्यंत अर्जच केलेला नाही, नव्याने अर्ज करणार आहे, त्या मुलांना सुद्धा 10 ऑगस्टपर्यंत काय करायचं आहे, फॉर्म पण भरायचा आहे, तो कन्फर्म पण करायचा आहे आणि कन्फर्म केल्यानंतर त्याचे जे ऑप्शन आहे हे ऑप्शनसुद्धा काय करायचे आपल्याला भरायचे. ही पण गोष्ट, जे नवीन मुलं जे काय फॉर्म भरणार आहे यांनी सुद्धा ही गोष्ट काय करा, तर लक्षात राहू द्या. त्यानंतर दुसरी गोष्ट, तो कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला ऑप्शनसुद्धा भरायचे. पुढची गोष्ट, हे सर्व झाल्यानंतर 10 ऑगस्ट नंतर 12 ऑगस्टला काय होणार आहे की जी नवीन गुणवत्ता यादी, म्हणजे जे तुम्ही ॲडमिशन घ्यायच्या वेळी मेरिट लिस्ट लागायची ना, तशी आता नवीन मेरिट लिस्ट लागेल सर्व मुलांची एकत्र. तर ही जी गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट आहे ही 12 तारखेला लागणार आहे. ती तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर लॉग इन करून बघता येणार आहे. कसं लॉग इन करायचं काय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आपण त्याच्यात टाईम नाही घालणार, आपण पुढचं बोलू. त्यानंतर 5व्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS ने कळवणे. म्हणजे याचा जो ॲक्च्युअल निकाल आहे हा निकाल किती तारखेला लागणार आहे, तर 13 तारखेला हा जो निकाल आहे हा निकाल लागणार आहे 13 ऑगस्टला. या आधीचे मी जे व्हिडिओ बनवलं होतं त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की जी समुपदेशन फेरी ही किती तारखेला होती, तर ती 13 ऑगस्टला होती, पण त्याऐवजी आता 13 तारखेला या विशेष फेरीचा जो निकाल आहे हा निकाल लागणार आहे. बरोबर आहे. यानंतर
पुढची गोष्ट, याचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याचं जे प्रवेश घ्यायचं आहे, हे प्रवेश किती तारखेपासून किती तारखेपर्यंत, तर 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट एवढ्या 5-6 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं जे ॲडमिशन आहे हे ॲडमिशन त्या आयट्यामध्ये, म्हणजे ज्या आयट्यामध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या आयट्यामध्ये जाऊन तुम्हाला हे जे ॲडमिशन आहे हे ॲडमिशन काय करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. काय म्हटलं त्यांनी, 5व्या विशेष प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रत्यक्ष प्रवेशाची कारवाई करावी. तुम्हाला स्वतः तिथं हजर राहून 14 ते 19 ऑगस्टमध्ये तुम्हाला ॲडमिशन जे आहे हे ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या कुठल्या एका विकल्पान, हे पण खूप महत्त्वाचं आहे. मुलं परत खूप प्रश्न विचारतात, सर आमचा या ट्रेडला नंबर लागला, आम्हाला दुसरे ट्रेड पाहिजे वगैरे वगैरे. तर तुम्हाला आताच सांगतो, तुम्हाला जे काही ट्रेड भरायचे असेल अशा ट्रेड भरा की ज्याच्यात तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन घेणं आहे. ठीक आहे, त्यांनी आपल्याला क्लिअर केलेलं आहे इथं. कोणता पण एक, तुम्ही 100 ऑप्शन भरले असेल ना, 100 पैकी कोणत्या पण एका ट्रेडला जरी नंबर लागला तरीसुद्धा तुम्हाला ॲडमिशन हे घ्यावंच लागेल. आणि जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तर तुमचा पूर्ण जी प्रोसेस आहे याच्यामधून तुम्ही बाहेर होऊन जाल. परत नव्याने अर्ज करून मग तुम्हाला समुपदेशन फेरीमध्ये भाग घ्यावा लागेल. त्याऐवजी काय करा की जो कोर्स ज्या आयट्यामध्ये किंवा ज्या कोर्सला तुम्हाला नंबर पाहिजे असे ट्रेड भरा. ठीक आहे, किंवा जी ट्रेड तुम्हाला चालणार आहे. त्यानंतर सद्यस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित उमेदवारांना या प्रवेश फेरीत जागा बहाल झाल्यास त्यांना प्रथम प्रवेश फेरीत संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश रद्द करणे अनिवार्य आहे. म्हणून तुम्हाला बोललो, व्हिडिओ पाहिल्यापासून व्यवस्थित बघा. आता ज्या मुलांचं ऑलरेडी ॲडमिशन झालेलं आहे पण त्यांना पण अप्लाय करायचं आहे, अशी मुलं काय करू शकताय, तर अशा मुलांनी काय करायचं आहे की त्यांचा जो ज्या आयट्यामध्ये ॲडमिशन झालेलं आहे, समजा तुमचा आता त्र्यंबक आयट आहे, नाशिक आयट आहे, कुठेतरी ॲडमिशन झालेलं आहे, पण तुम्हाला ते कॅन्सल करून तुम्हाला या प्रवेश फेरीमध्ये तुमचा नंबर लागला आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या आयट्यामध्ये ज्या आयट्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे तिथं जाऊन तुम्हाला तुमचं ॲडमिशन पहिले कॅन्सल करावं लागेल. तरच तुम्हाला जे नवीन आयटी आहे इथं तुम्हाला, किंवा नवीन ठिकाणी जर तुमचा नंबर लागला तर तिथे तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे. जर तुम्ही ज्या ट्रेडला घेतलेलं आहे तुम्हाला त्याच ट्रेडला थांबायचं आहे आणि त्याच आयट्यात थांबायचं आहे, तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा काहीच बदल करायची गरज नाही. तदनंतर नव्याने बहाल केलेल्या संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. अशा उमेदवारांनी नव्याने बहाल अलॉट केलेल्या संस्थेत ओके. जर तुम्ही समजा आता नवीन ठिकाणी तुमचा नंबर लागला पण तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही, तर काय होईल, ती जी जागा आहे ती जागा रिक्त राहील आणि पुढच्या मुलासाठी ती जागा काय करतील, ते अलॉट करून देतील. त्यामुळे ह्या दोघं तिघं गोष्टी खूप आणि खूप महत्त्वाच्या आहे, या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. पुढची गोष्ट जी मी तुम्हाला समुपदेशन फेरीबद्दल जे काय सांगितलं होतं त्याच्या तारखासुद्धा काय झालेल्या आहे, तर बदलल्या आहे. नक्कीच बदलणार, कारण 13 आणि 14 ऑगस्टला आता यांना दिलेलं आहे. मग आता राहिला प्रश्न समुपदेशन फेरी म्हणजे काउन्सिलिंग राऊंडचा. ठीक आहे, आता काउन्सिलिंग राऊंडची तारीख काय, तर काउन्सिलिंग राऊंडची तारीख आहे 20 ऑगस्ट. 20 ऑगस्टला जी काउन्सिलिंग राऊंड आहे याची सुरुवात होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी ओके. सदर प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांचा तपशील. तर 20 आणि 21 तारखेला काय होणार आहे, याची जी मेरिट जेवढ्या पण रिक्त जागा असेल म्हणजे ज्याला आपण वॅकन्सी रिपोर्ट म्हणतो, हा वॅकन्सी रिपोर्ट तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर बघता येणार आहे. तो वॅकन्सी रिपोर्ट बघितल्यानंतर 22-23 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, जी ऑनलाईन हजेरी म्हणजे बाकीचं सर्व आपलं असंच जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं त्याची हजेरी वगैरे 22, 23, 24 तारखेला या दोघी दिवसांमध्ये तुम्हाला काय करायची आहे, हजेरी लावायची. नंतर 25 आणि 26 पुढच्या ज्या पण तारखा आहे या तारखांना तुमचे त्या जागेवर ॲडमिशन होणार आहे. ठीक आहे, 25-26 तारखेला तुम्हाला तिथं वैयक्तिक काय करायचं आहे, हजर राहायचं आहे. हजर राहिल्यानंतर दिलेल्या वेळ दिनांकास हजर राहायचं. म्हणजे त्यांनी ज्या तारखेला तुम्हाला बोलवलं असेल, 25, 26, 27 जे काय असेल, ज्या तारखेला तुम्हाला बोलवलं असेल, ज्या वेळेत तुम्हाला बोलवलं असेल, समजा एखाद्या मुलाला बोलवलं असेल 26 ऑगस्टला, त्याला जायला जमणार नसेल, तो 25ला गेला किंवा नंतर गेला तर तुमचं ॲडमिशन होणार नाही. तर त्यांनी दिलेल्या तारखेला, दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या आयट्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हजर राहायचं आहे. याच्याबद्दल आणखी आपण डिटेल माहिती घेऊया नंतर, कारण अजून त्याला वेळ आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट की कोणत्या हे जे नवीन कोर्स आलेले, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की आता कोणत्या आयट्यामध्ये हे जे नवीन कोर्स आहे ते आलेले आहे आणि त्या कोर्सचे नाव काय आणि त्याची माहिती काय. तर हे समजून घेण्यासाठी आपण काय केलं आहे बघा, आपल्याच वेबसाईटवर म्हणजे जी ऑफिशियल वेबसाईट आहे ॲडमिशनची, इथे आता या ऑफिशियल वेबसाईटमध्ये इथं त्यांनी दिलेलं आहे बघा, न्यू एज कोर्स सुरू झालेल्या संस्थांची यादी येथे पाहावी. कोणत्या आयट्यामध्ये कोणत्या ट्रेड जे आहे या ट्रेड चालू झालेल्या आहे हे जर बघायचं असेल तर इथं सुद्धा त्यांनी आपल्याला एक PDF अवेलेबल करून दिलेली आहे. तर ही पण PDF मी डाउनलोड करून ठेवली. तुम्हाला जर पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर आपल्या टाकून ठेवतो. त्याची लिस्ट जी आहे ही लिस्ट पण आपल्या डोळ्यासमोर आहे, बरोबर आहे. आता जे मुलं ऑलरेडी आयट्या करत आहे, समजा ते या आयट्यामध्ये सॅटिस्फाईड नसेल किंवा त्यांनी जबरदस्ती कोणता तरी ट्रेड घेतला असेल, त्या मुलांना सुद्धा हा चांगला चान्स आहे की नवीन रजिस्ट्रेशन करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता पूर्ण लिस्ट त्यांनी आपल्याला इथं देऊन ठेवलेली आहे. तुम्ही तुमचं रिजन बघून घ्यायचं. आता इथं रिजन दिलं अमरावती, समजा आता माझं रिजन अमरावती नाही आहे.
ठीक आहे, माझं रिजन काय आहे, तर माझं रिजन समजा नाशिक आहे, बरोबर. म्हणजे मी नाशिकच्या आसपास कुठेतरी राहतो, नाशिक जिल्ह्याच्या. मग आता हे माझं नाशिक रिजन आहे, यामध्ये ठीक आहे बरेच आहे, अहिल्यानगर वगैरे वगैरे, चांदवड वगैरे. तर नाशिकमध्ये आणखी जो चांदवड आहे, चांदवड आयट्या, समजा एक उदाहरण म्हणून सांगतोय, चांदवड म्हणा किंवा अहिल्यानगरचं कोणतं पण एक आयट्या म्हणा, कोणतं पण एक आयट्या आपण पकडू. तर या आयट्यामध्ये समजा मला चेक करायचं आहे की किती जागा आहे. तर नाशिकला इथं आल्यानंतर बघा, गव्हर्नमेंट आयट्या कोणता आहे, चांदवड, आणि तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. येथे कोणती ट्रेड चालू झाली, तर सोलर टेक्निशियन. कोणती ट्रेड चालू झाली, सोलर टेक्निशियन. त्यामुळे ही जी लिस्ट आहे ही तुमच्याजवळ अवेलेबल पाहिजे. तुम्ही ज्या काही काय म्हणता जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये राहत असाल, तर त्या तालुक्यामध्ये कोणत्या कोणत्या आयटममध्ये कोणत्या कोणत्या ट्रेड अवेलेबल आहे हे समजून घेण्यासाठी ही लिस्टसुद्धा तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. प्रत्येक रिजनमध्ये थोडं थोडं आयटा काय असे ना ते अवेलेबल आहे. जसं अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर पुणे आहे, नाशिक आहे, मुंबई आहे, बघा मुंबई आहे, नागपूर आहे, नागपूर पण आहे. त्यानंतर नागपूर, पुणे, मुंबई सर्वीकडे जे या ट्रेड आहे, या ट्रेड अवेलेबल आहे. ठीक आहे, कोणकोणते आहे ते तुम्ही एकदा लिस्टमध्ये बघून घ्या. ही लिस्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आपल्या टेलिग्राम चॅनलद्वारे. नाही पोचली तुम्ही स्वतःसुद्धा काय करू शकताय, ती डाउनलोड करू शकताय. ठीक आहे, तर अशी एकंदरीत खूप महत्त्वाची माहिती जी आहे किंवा जे नवीन टाईम टेबल आहे हे तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पण काय करा, याच्यावर थोडासा अभ्यास करा, आणि तुम्हाला जर बदल करायची इच्छा असेल तरच याच्यात बदल करा, अदरवाईज बदल करायची काही गरज नाही. ठीक आहे, आणि जी आपली समुपदेशन फेरी याच्याबद्दल आणखी जी डिटेल माहिती ती आणखी एका आपण कोणत्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघून घेऊ. मी वरवर तुम्हाला आता सांगितलंच आहे, पण त्याची जी ऑनलाईन हजेरी लावायची किंवा तिथं ॲडमिशन कसं होतं याबद्दल पण आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ही जी व्हिडिओ जास्तीत जास्त जे नवीन मुलं आहे भरणारे किंवा जे ऑलरेडी ॲडमिशन झाले अशा जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यांना पण हे जे नवीन याचे जे नवीन कोर्सेस आले यामध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायची सुद्धा संधी मिळू शकते. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.